रामकृष्ण हरी. संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. हा का इथं आपण 5 अंडी घेतलेली आहे. 5 अंड्यापासनं अगदी अशी भन्नाट रेसिपी करूया बघा. अगदी हॉटेलसारखीच त्याला चव येते. अशा पद्धतीने आपण करूया. इथं मी 5 अंडी बघा फोडून घेते आता. आणि अशी रेसिपी तुम्ही केली का नाही, खूप वेगळी आणि तिची चव बी खूप अप्रतिम अशा पद्धतीने ही रेसिपी होती की आपण एकदा नाही 2-3 वेळा करून बघूया. चला अशीच करूया म्हणून अशी करूया, अशी ही रेसिपी होती. 5 अंडी मी अशी ह्या भांड्यात फोडून घेते. आणि इथे बघा कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि अगदी अर्धी कढई पाणी ठेवलं आहे त्याच्यात मी. हे बघा संपूर्ण अंडी सोलून घेतले. तोपर्यंत पाण्याला आधान येत आहे आपल्या. ह्याच्यात मी तुम्हाला जेवढे लागतात तेवढे मसाले टाकायचे किंवा नाही. मी इथं धना पावडर आणि बेडकी मिरची पावडर टाकलेली बघा. आणि त्याच्यात 2 कांदे एकदम बारीक कट करून टाकणार आहे. कोथिंबीर बी टाकणार आहे बघा. आणि आपलं चवीनुसार उगाच थोडंसं मीठ टाकणार आहे. आणि हे पूर्ण मी आता हलवून घेणार आहे. हे बघा मीठ टाकून दिलेलं आहे. आता हे आपल्याला पूर्ण एकजीव करायचं आहे. चांगली फेटून घ्यायच्यात अंडी बी. अशी रेसिपी होती की तुम्ही बोटं चाटत राहसान, इतकी छान होती आणि एवढी चवदार. हे बघा आता इथं मी एक ग्लास घेतला आहे. त्या ग्लासमध्ये हे पूर्ण अंड मी ओतून घेणार आहे. हे बघा पूर्ण अंड. एक म्हणतात ना जादू, ती जादू करणार आहे मी. जादूची रेसिपी. आता हे अंड, हे ग्लास मी पाण्यात ठेवलं आहे. पाण्याला आधान आलेलं आहे बघा. आणि तुमच्याकडं झाकण जर असलं तेवढ्या मापाचं की तुम्ही त्या ग्लासाला लावू शकता. आता मी झाकण ठेवलेलं आहे बघा. बघायचं आपलं अंड तयार झालं काय. अंड अगदी तयार होत आलेलं आहे बघा. वरपर्यंत आले पण अजून थोडीशी बाकी आहे. हे बघा मी आता ते काढून घेतलेलं आहे. आणि इथं आता मी मसाले तळून घेणार आहे बघा. अंडं आपल्याला झालेलंच आहे पण ते मी गरम पाण्यात तसंच ठेवलं ग्लासा. आता मी इथे 1-1.5 पळी तेल ओतते आणि आपल्याला हे मसाले मस्तपैकी परतून घ्यायचे. जास्त बी नाही परतायचे कारण की आपल्याला तेलामध्ये ते परत परतायचे. ते इथं मी कांदा टाकून घेते. कांदा अगदी मस्तपैकी परतून घ्यायचा बघा. बघू शकता तुम्ही. इथं मी टॅमॅटो बी टाकला आहे. अर्धा टॅमॅटो टाकलेला आहे. जास्त नाही टाकला कारण की जास्त जर टाकला तर भाजी आपली आंबट लागते. त्याच्यामुळं अर्धाच टॅमॅटो टाकला आहे. आणि इथं मी लगेच खोबरं बी टाकून देणार आहे बघा. खोबरं बी परतून घेणार आहे. आता तुम्ही म्हणणार त्या ग्लासात तिने टाकलं आहे कसं करणार. हे बघा इथं याच्यात मी धने टाकलेले आहेत. हावरी तीळ बी टाकलेलं आहे. ते तुम्हाला दाखवलं नाही म्हणून. हे बघा हे ग्लासातलं अंडं आता असं आपल्याला काढून घ्यायचं आहे संपूर्ण. आणि गरम ग्लास आहे. हाताला खूप चटके बसतात. हे बघा असं सहज
सहज हे अंडं निघतं हो का, आहे की नाही जादू. आता आपली 5ही अंडी तशी झालेली आहे बघा, मस्तपैकी झाल्यात शिजून. आणि तुम्हाला जर वाटलं त्याच्यात अजून काय ॲड करायचं किंवा वेगवेगळ्या भाज्या करायच्या तर तुम्ही करू शकता. आता इथं मी वाटण वाटून घेतलेलं आहे. आता गॅसमध्ये बघा तेल टाकणार आहे त्याच्यात कढईत, आणि आता आपण हे चिरून घेणार आहे अंडं. अगदी मस्त अशा टिक्क्या पाडून घेणार आहे त्याच्यात छानपैकी. आणि एवढी छान चव येते, एवढी छान, एवढी मस्तपैकी अगदी हॉटेलसारखं लागतं बघा. आता याचे मी छान काप करून घेते बघा. अगदी मस्त काप घ्यायचे करून. रोज रोज तशाच भाज्या खाऊन कंटाळा येतो, मग काहीतरी वेगळं म्हणून हे असं करायचं बघा. आणि खरंच खूप छान भाजी होती, खूप चवदार होती. अगदी 4-5 माणसांना पुरण अशी एवढी भाजी होती. इकडं तेल तर तापलेलंच आहे. आता मी ह्या टिक्क्या त्या तेलात टाकून देते बघा, आणि त्या छान परतून घ्यायच्यात आपल्याला. आणि अगदी कलर येतोपर्यंत परतून घ्यायच्या. हे बघा इथं अजून जाड साईजचं राहिलं आहे, पण मी त्याला अजून एक कट मारणार आहे आणि ते बी परतून घेणार आहे. ते जरी ग्लासात फुगलेलं असलं, कालवणात टाकलं, भाजीत टाकलं की ते अजूनही फुगतं आणि खूप म्हणजे छान दिसतं बघा. हे बघा आता मी संपूर्ण त्याच्यात टाकून दिलेलं आहे तेलात. आपण बघूया आता, पलटी करूया बघा. ते बघा एक केलेलं आहे पलटी, कलर किती छान आला आहे त्याला. आणि सहज पलटी होतं ते. फक्त अगदी हलक्या हाताने आपल्याला पलटी करायचं आहे. हे बघा किती छान कलर आला आहे. आलाय का नाही मस्त कलर. अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण त्या परतून घ्यायच्यात बघा. आता मी साईडला काढणार आहे त्या. परतून तर झालेल्या आहे आपल्या, आणि आता काढून घेणार आहे. बघा किती छान दिसतात. आणि हे 2 तुकडे आहेत ते बी बाजूला काढते आता मी, कारण की ते बी मी शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत बघा. इथं वाटून घेतलेलं आहे बघा, अगदी बारीक वाटून घेतलं. आता मी ते टाकून देते तेलात. अगदी मस्त पद्धतीने अगदी ते परतून घेऊया आपण.
आणि खरंच मैत्रिणींनो, खूप छान भाजी होती. नक्कीच एकदा करून बघा आणि अगदी शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा. आणि तुम्ही कुठून बोलता, कुठून नाही, नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे बघा, आता हा पूर्ण मसाला मी परतून घेते. याच्यात पूर्ण अगदी तेल सुटेपर्यंत परतायचं आहे त्याला. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच मला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा. कोणी नवीन असेल त्यांनी करा. तुम्ही कुठून बोलता ते बी कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला की ते बी सांगा. हे बघा, इथं मी संपूर्ण सुके मसाले घेतलेले आहेत आपल्या आवडीनुसार. आता हे पूर्ण मी त्याच्यात टाकून देते आणि मिक्स करते. बघा, चांगले परतून घ्यायचे. आणि इथं मी वाटण धुवून त्यात पाणी टाकते. बघा, थोडंसं ते बी हलवून घेते. कलर बी एवढा सुंदर येतो ना, खूप छान. आणि चव अगदी हॉटेलसारखी लागते. आता इथं मी त्या टिक्क्या तळून घेतलेल्या त्या टाकून देते. बघा, त्याच्यात त्यासुद्धा नंतर अशा चांगल्या फुगणार. अजून त्या फुगणार, त्या कमी वाटतात ना, फुगून निघणार त्याला त्या भाजीमध्ये. अगदी पूर्ण त्या फुगून निघणार आहे. बघा, संपूर्ण टाकून दिलेलं आहे. आणि ही कोथिंबीर वरून टाकून दिलेली. बघा, वाटणात बी घातलेली आहे मी. आता आपल्याला हवे तेवढंच पाणी टाकायचं आहे. हे बघा, आता याला उकळी बी बघा लगेच येईल. आणि आता 10-5 मिनटं उकळून द्यायचं. चवीपुरतं मीठ टाकून घेते की आपली भाजी रेडी होते. बघा, 10-5 मिनटात. याच्यावर 5 मिनटं आपण झाकण ठेवूया, म्हणजे मस्त वाफ निघन. बघूया. हो का, भाजी आपली तयार झालेली आहे मैत्रिणी. हो, किती छान फुगलं आहे ते बी. भाजी आता मी तुम्हाला काढून दाखवते. आणि खरंच खूप छान भाजी होती, खूप चविष्ट होती. असं वाटतं का नाही, व्हेज मराठा टाईप. बघा, किती छान कलर दिसतो. कशी वाटते तुम्हाला ही भाजी? खूप वेगळी. चला मग उद्या भेटूया. बाय.